तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं ट्युशन एरिया लातूरमध्ये। आजचा व्हिडिओ खूप जास्त सिरियस होणार आहे। बीडवरनं, इकडनं सोलापूरवरनं किंवा त्या भागातनं जे काही लोक येणार आहेत, ऑल ओव्हर महाराष्ट्रामधूनच मुळात जे लोक येणार आहेत, त्यांना काही अवेअरनेस नसती काही गोष्टींची। लातूरला शिकायला आल्यानंतर त्या गोष्टी आज संपूर्ण तुमच्या समोर मी मांडणार आहे। जाणून घेऊयात की तुमच्या सोबत कुठल्या गोष्टी इथं चुकीच्या घडू शकतात इथं आल्यानंतर। सर्वप्रथम इथं आल्यानंतर एक चांगला क्लास निवडणं हा तुमच्या स्वतःवरचा प्रश्न आहे। चांगला क्लास कसा निवडायचा याच्यावरती मी खूपदा व्हिडिओ बनवले आहे आणि मी म्हणत नाही तुम्ही RCCला लावा, विद्याराधना लावा, कुठं पण लावा। माय पॉइंट इज की तुम्ही स्वतः डेमो करा। कारण आपण कुठलीही गोष्ट घेताना बाईकच्या शोरूम मध्ये जरी गेलो तर पहिल्यांदा आपण काय करतो, टेस्ट ड्राईव्ह घेतो। टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतरच आपण ती बाईक फायनल करतो। सेम आहे इथं पण, तुम्ही पण पहिल्यांदा टेस्ट ड्राईव्ह घ्या। RCC मधल्या शिक्षकांचं तुम्हाला समजतंय का, नाही समजत। विद्यार्थ्यांना मधलं समजतंय का, नाही समजत। तिकडचं समजतंय का, नाही समजत। कुठलंच नाही समजत तर मग इथं राहूच नका तुम्ही मुळात, कारण एकदा नाही समजलं पुढे काहीच करणार आहे तुम्ही। पण असं होत नाही मोस्टली। तुम्हाला कुठले तरी तुम्ही एक क्लास निवडा। सर्वप्रथम तुम्हाला चालू जर करायचं असेल तर तुम्ही एक XYZ क्लास घ्या, कुठला पण क्लास घ्या। त्या सरांना म्हणा, डायरेक्टर सरांना की सर आम्हाला डेमो करायचा आहे। तिथले जर शिक्षक किंवा तिथली सिस्टम तुम्हाला म्हणत असेल की आम्ही डेमो करून देत नाही, आम्हाला पहिल्यांदा फीस भरा आणि मगच आतमध्ये जा, मग तुम्ही समजून जा की आतमध्ये काहीतरी षडयंत्र चालू आहे। हे तुम्हाला आयडिया आली असेल, कारण मला काही अशा टॉप सिक्रेट गोष्टी माहिती ट्युशन एरियाबद्दल ज्या मी ओपनली सांगू शकत नाही, पण त्या गोष्टी खूप खतरनाक आहेत। तर पहिल्यांदा तुम्ही डेमो करा, कुठलाही क्लास असू द्या, RCC, विद्याराधना, स्टार्क, IIB, शाहू कॉलेज, अशा वेरियस क्लासेस आहेत इथे लातूरमध्ये। सर्वप्रथम तुम्ही डेमो करा। डेमो झाल्यानंतर तुम्ही तिथली एखादी टेस्ट देऊन बघा, तुम्हाला खरंच मार्क येतात का नाही। आणि अदर इन्स्टिट्यूट्स जे आहेत लातूर ट्युशन एरियामध्ये 4 आहेत, RCC, श्री विद्याराधना अकॅडमी, स्टार्क आणि IIB। तुम्ही चारही ह्याचे टेस्ट पेपर कम्पेअर करा, म्हणजे एक्झाम मधले। आता फॉर एक्झाम्पल तुमचा चॅप्टर झालाय ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस, त्याच्यावरती एकदमच सोपी डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू विचारणारा क्वेश्चन असेल, एक सिंगल लाईनर, तर तुम्ही समजून जा की इथं काहीतरी चुकीचं चाललंय। विद्यार्थ्यांना खुश करण्याचे प्रयत्न इथं चाललाय, पण त्याच्यावर जर एक असर्शन रिझन किंवा मॅच द पेअर टाईप ऑफ क्वेश्चन असणं एकदम लेंदी, तर तुम्ही समजून जा की विद्यार्थ्याच्या करिअरची काळजी असणार ते कोचिंग इन्स्टिट्यूट आहे। आणि म्हणून त्या कोचिंग इन्स्टिट्यूटला तुम्ही फायनल करा। त्याच्यानंतर तुम्ही 2 टप्प्यामध्ये फी भरू शकता। जर तुम्ही 2 टप्प्यामध्ये फी भरली तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास 45 ते 50 हजार रुपये फीज आहे। आणि सेमच आहे सर्व कोचिंग ह्याच्यामध्ये। तुमच्या नीटच्या मार्क्सवर देखील ते डिपेंड असणार आहे। रिझल्ट काही दिवसांनी येईलच, त्याच्यानंतर देखील तुम्हाला अजून एक्स्ट्रा स्कॉलरशिप भेटेल। तुम्ही फी भरली आहे, आता सर आम्हाला स्कॉलरशिप कशी भेटेल, तर नक्की भेटेल रिझल्ट लागल्यानंतर। नेक्स्ट फीचा टप्पा भरत असताना तुम्ही सरांना रिक्वेस्ट करा की आम्हाला एवढे मार्क येतात तर आम्हाला स्कॉलरशिप द्या। कारण कसं आहे, इथं टॉपर विद्यार्थ्यांना मस्तपैकी एक त्यांना सिस्टममध्ये ते अजून घेतात बाजूला आणि मग त्यांच्यावरती काम चालू करतात। आणि टपोरी विद्यार्थी तर आहेतच। 2 प्रकारचे विद्यार्थी असतात। तुम्ही ते कोटा फॅक्टरी वेब सिरीज मधला डायलॉग तर ऐकलाच असेल। एक असतात बँकर्स आणि दुसरे असतात रँकर्स। तर तुम्हाला ठरवायचं तुम्हाला इन्स्टिट्यूटचं बँकर बनायचं आहे का रँकर बनायचं आहे, इन्स्टिट्यूटच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायचे का इन्स्टिट्यूटच्या पैशाने स्वतः शिकून स्वतःच्या कॉलेजची फी पण तुमचंच इन्स्टिट्यूट भरेल, असं काहीतरी करून तुम्हाला दाखवायचंय। कारण हे ॲब्सोल्युटली फ्री आहे। म्हणजे जर तुमची परिस्थिती नसेल, तुम्हाला MBBSला लागलात, ते सारे पैसे तुमचं कोचिंग इन्स्टिट्यूट भरेल। सरांना रिक्वेस्ट करा, डायरेक्टर सरांना। आता माझ्या ओळखीचे जे आहेत ते त्यांनी तर बरेच ह्यांचे पैसे भरतात, ते मेडिकल कॉलेजला जे लागले आहेत त्यांचे पण। सेम तुम्ही पण तसंच करायचं, सेल्फिश व्हा पूर्ण पद्धतीने। एकही मित्र ट्युशन एरिया लातूरमध्ये बनवू नका। ज्या दिवशी तुम्ही दिलेल्या, आता मी 4-5 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, त्यापैकी एक जरी गोष्ट तुम्ही फॉलो केली, म्हणजे तुम्ही जर केली गोष्ट ती, तर तुमचं सिलेक्शन नीट 2026 मध्ये अजिबात होणार नाही। फर्स्ट टाइम जे विद्यार्थी आलेत आणि जे रिपीट म्हणजे ऑलरेडी लातूरमध्ये होऊन रिपीटला इथंच थांबलेत, अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल। पण सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे गेम्स खेळणे। तुम्ही एक दिवस जरी गेम खेळलात तरी तुमचं सिलेक्शन होणार नाही। तुम्ही त्यांना विश्वजित अशा हवाई बाते का करत आहेस, आम्ही तर गेम खेळून आम्हाला टेस्टमध्ये चांगले मार्क येतात। आता कसं आहे, हे तर लातूर ट्युशन एरियाचे जे नियम्स आहेत ते डिफरंट आहेत। महाराष्ट्रातील अदर नियम डिफरंट आणि लातूर ट्युशन एरियाचे नियम डिफरंट आहेत। इथले नियम मी जे सांगतो तेच नियम लातूर ट्युशन एरियामध्ये तुम्हाला
बघायला भेटणार आहेत. सर्वप्रथम जर तुम्ही मोबाईलवरती गेम खेळत बसलात तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुम्हाला आता नीटचा पेपर झाल्यानंतर हा व्हिडिओ परत काढून बघा. पेपर गेम खेळत बसला तर सिलेक्शन होणार नाही. तुम्ही जर मित्र बनवले इथं तरी तुमचं सिलेक्शन होणार नाही नीट 2026 मध्ये. त्याच्यानंतर जर तुम्ही असे मैत्रिणी तशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये पडलात तर तुमचं सिलेक्शन नीट 2026 काय नीट 2030 पर्यंत देखील होऊ शकत नाही. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही एक क्लास जरी बंक केला, एक सिंगल क्लास, जरी मी आजारी होतो ते तुझा पर्सनल प्रश्न, तू आजारी असल्याने आम्ही इन्स्टिट्यूट बंद ठेवू शकत नाही. एक क्लास जरी बंक केला तरी तुमचं सिलेक्शन होणार नाही. जर या गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता तरच लातूर ट्युशन एरियामध्ये या. टेस्ट सिरीज जो मिस करेल त्याचं तर सिलेक्शन होणारच नाही, पण तो लाईफमध्ये काहीच करू शकत नाही. ही गोष्ट मला खूप मोठे डायरेक्टर आहेत त्यांनी शिकवली आहे. कारण जर आपण एक्झामच द्यायला भेलो असतो, म्हणजे कुठलीही परीक्षा आपल्याला लाईफमध्ये घ्यायला किंवा परीक्षा द्यायला जर आपण भेट असेल तर आपण लाईफमध्ये खूप मोठे कायर आहोत. अशा पद्धतीच्या कायरांसाठी हे लातूर ट्युशन एरिया बनलेलाच नाही. तर सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझं एकच विनंती, आणि पालकांना पण माझं एकच निवेदन आहे की ट्युशन एरियामध्ये तुमचा विद्यार्थी पाठवत आहात तर तुम्ही त्या विद्यार्थ्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडून देऊ नका. तुम्ही जर मोठे करोडपती लोक बघितले, आता समजा फॉर एक्झाम्पल ट्युशन एरियामधील यांचं एक्झाम्पल घ्या, मोठेगावकर सरांचं, त्यांचे पालक जर म्हणले असते की नाही ह्याला आपण जास्त वेळ दिवस शिकवू शकत नाही, त्याला आपण जास्त पैसे खर्च करू शकत नाही, तर आज हे करोडपती बनलेच नसते. बाकी अदर्सचे पण तुम्ही एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल आता काही असे व्यक्ती आहेत जे ते एक सोशल मीडियावरती एक बिझनेसमॅन आहे. त्यांनी त्याच्या वडिलांकडनं 10 लाख रुपये घेतले आणि स्वतःचा बिझनेस चालू केला, आणि आज त्याच्या जवळपास 100-150 शाखा आहेत कपड्याच्या दुकानाच्या. त्याच्या वडिलांनी जर विचार केला असता मी ह्याच्यावर खर्चच करणार नाही, तर आज ते करोडपती नसताच. पहिल्यांदा कुठल्याही बिझनेस असेल किंवा करिअर असेल, पहिल्यांदा यू हॅव टू इन्व्हेस्ट, मगच रिटर्नची अपेक्षा करा. आणि एक स्वाभिमान आपल्यामध्ये ठेवा. फीज कमी करायचा अजिबात प्रयत्न करू नका कुठल्याच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये. सर प्लीज आमची फीज कमी करा, अजिबात म्हणू नका. एक स्वाभिमान असला पाहिजे, सर आम्ही मेहनत करून तुमची फीज भरू. कारण त्यांचं काही तर सरकारी पैसे नाही देत, त्यांना स्वतःचेच पैसे द्यावे लागतात. ते कुणीही असेल, कुठलेही इन्स्टिट्यूट, मी कुठल्या एका इन्स्टिट्यूटसाठी तुम्हाला म्हणत नाही. फीज कमी करायची नाही. आता एक नर्स आहे, तुम्हाला विश्वास बसणार नाही, नर्स म्हणजे हॉस्पिटलमध्ये ती म्हणजे ते ऑफिशियल नर्स नाही, फक्त कामाला तिथं. ती नर्स तिथं ट्युशन एरियामध्ये रिपीट करण्यासाठी आलेली आहे, तर ती स्वतः काम करत करत इकडे शिकत आहे. तर तुम्ही पण स्वतःचा स्वाभिमान तसाच जपून ठेवा. या ठिकाणी फीज कमी करण्यासाठी कुठल्याही पालकांनी किंवा कुणीच मला पण फोन करू नका आणि इन्स्टिट्यूटला पण जाऊ नका. तुमच्यासाठी स्कॉलरशिप एक्झाम आहे, ती स्कॉलरशिप एक्झाम द्या. त्याच्यानंतर जी स्कॉलरशिप तुम्हाला भेटेल त्यावरती तुमची फीज डिसाईड होणार आहे, आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घ्या. पहिल्यांदा डेमो करा, त्याच्यानंतर तुम्ही एक चांगलं हॉस्टेल आणि एक चांगले मुलांसाठी रूम बेसिसवरच चांगलं आहे, मुलींनी हॉस्टेल चांगलं करा. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, लातूर ट्युशन एरियामध्ये अजून कसल्याही पद्धतीची अडचण आली तर मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. काही पॉईंट्स राहिलेले आहेत. आपला एक पॉडकास्ट येतोय, एक खूप चांगले टीचर्स आहेत, स्पीकर्स आहेत, पब्लिक स्पीकर, त्यांच्यासोबत एक पॉडकास्ट येतोय. त्या पॉडकास्टमध्ये इन डिटेल आपण लातूर ट्युशन एरियामध्ये रिपीटसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नॉन अकॅडमिक मिस्टेक्स संपूर्ण कव्हर करणार आहोत. तर तो पॉडकास्ट एंडिंगपर्यंत नक्की बघा. आता येणारच आहे, कारण स्टार्टिंग टू एंडिंग एक एक शब्द त्या पॉडकास्टमधला खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. तर पालकांना माझं निवेदन आहे, आपला पाल्य त्याचं आयुष्य बदलणार आहे, कुठल्याच गोष्टीत कॉम्प्रोमाइज करू नका. त्याला चांगल्या पद्धतीच्या वह्या, चांगल्या पद्धतीचे पुस्तकं घेऊन द्या, कारण तुम्ही शिकला नाहीत पण तुमचा पाल्य शिकला पाहिजे. तुम्ही म्हणता विश्वजी तू पण शिक. ॲक्च्युली माझी पण खूप इच्छा होती शिकायची. जेव्हा माझे जुने NCERTचे पुस्तक वगैरे बघतो, पण त्याच्यानंतर मला काही गोष्टी रिअलाइज झाल्या की मी जर आता शिकत असतो तर 1000पेक्षा जास्त पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने भेटलो. त्यांची सायकोलॉजी समजली की त्यांना खरंच गायडन्सची खूप गरज आहे. आणि अशा पद्धतीचं यूट्यूब चॅनल महाराष्ट्रात तर सोडा, भारतात पण नसेल ज्या पद्धतीचं यूट्यूब चॅनल आपलं आहे. तर या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि खूप साऱ्या गोष्टी कव्हर करायच्यात, पण एका व्हिडिओमध्ये मी त्या गोष्टी कव्हर करू शकत नाहीये. तर आय रिक्वेस्ट यू ऑल टू स्टे फोकस. सर्वप्रथम हेल्थची काळजी घ्या, अभ्यास करा, क्लास बंक करू नका, गेम खेळू नका, मित्र मैत्रीण बनवू नका. जर यापैकी एक जरी गोष्ट तुम्ही केली, एक सिंगल गोष्ट एक दिवस जरी केली तरी सिलेक्शन होणार नाही. थँक्यू सो मच.